ऑब्विसली काय द्यावं लागेल मला, पिरियॉडिक फंक्शन्स. तर आपण याला काय करूया, स्प्लिट करूया, याला एकदम सिस्टमॅटिकली मांडायचा प्रयत्न करूया. अगोदर पिरियॉडिक कडे बघूया, जे की तुम्हाला माहित आहे. तुम्हाला पिरियॉडिक पण माहित आहे, तुम्हाला फंक्शन पण माहित आहे. मजा काय, तुम्हाला पिरियॉडिक पण माहित आहे आणि फंक्शन सुद्धा, ह्या दोघांना एकत्र आणूया. बघा आता मजा, जे सगळ्यात सोपं अगोदर तुम्हाला माहित आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया. हा, तर पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे पिरियॉडिक. तर पिरियॉडिक या शब्दाचा अर्थ काय होईल रे, पिरियॉडिकचा मिनिंग काय होईल? पिरियॉडिक नेचर म्हणजे दॅट रिपीट्स आफ्टर सम नाही, आफ्टर सेम टाइम, आफ्टर सेम टाइम. बरोबर आहे ना, असंच ना. म्हणजेच काय म्हणावं लागेल बघा, द मोशन which repeats after same interval of time. म्हणजे याचा अर्थ काय, पिरियडिकचा अर्थ काय होतो, तर साध्या सोप्या भाषेमध्ये पिरियडिकचा अर्थ असतो सेम इंटरवल म्हणजेच सेम टाइम. पिरियडिकचा अर्थ काय झाला, तर सेम टाइम, असं पिरियडिकचा अर्थ होतो. पिरियडिकचा अर्थ कळाला, सेमच टाइम. म्हणजे एखादी घटना घडण्यासाठी फिक्स टाइम लागत असेल तर ती पिरियडिक इव्हेंट आहे म्हणायचं. परत परत काल आपण घेतलं होतं, तुमचा बर्थडे 365 दिवसांनी येणार, म्हणजे बर्थडे हा इव्हेंट कसा आहे, पिरियडिक आहे. बरोबर आहे की नाही, बर्थडे हा इव्हेंट कसा आहे, पिरियडिक. आपलं फिजिक्सचं लेक्चर संध्याकाळी 4 वाजता होत असेल सुरू, तर परत दुसऱ्या दिवशी 4 लाच होणार, परत तिसऱ्या दिवशी 4 लाच होणार. बरोबर आहे की नाही. म्हणजे 6 ला सुटल्यानंतर परत 22 तास तुम्हाला वाट बघावी लागेल त्या गोष्टीसाठी. म्हणजे ही गोष्ट सुद्धा कशी झाली, पिरियडिकच झाली. बरोबर आहे ना, समजते मी काय बोलतोय. मग मला असं वाटतं पिरियडिक मिनिंग कळाला. आता पुढे जाऊया आपण, फंक्शन. बरोबर आहे का बाळांनो. मग फंक्शन आपण एकदम साध्या सोप्या भाषेत बघूया की फंक्शन काय असतं. तर तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेशन नाही देणार, समजून सांगणं हा माझा अप्रोच असेल. काय सांगणं, समजून, म्हणजे त्याला असं डिफाईन करा वगैरे वगैरे काय नाही, एकदम साध्या सोप्या भाषेत सांगतो. मला सांगा बाळांनो, मी म्हटलं लेट एफ, बघा आता, किंवा असं म्हटलं लेट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, असं तुम्हाला मॅथ मध्ये सारखं सांगितलं जातं. बरोबर आहे का, एफ ऑफ एक्स. मग हे बोलताना काय म्हणावं लागेल, तर y इज इक्वल टू एफ कशासाठी ठेवला मी, फंक्शन. आणि मी म्हटलं असं, याचा अर्थ काय झाला की y इज अ फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे काय रे बाळांनो, तर y इज डिपेंड ऑन एक्स. मग नेमकं काय होतं, तर हे समजावून सांगितलं जातं याच्यामध्ये की एक्स वरती y डिपेंड जो आहे तो कसा आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर हाऊ दॅट y इज डिपेंड ऑन एक्स हे कोण सांगत असतं, फंक्शन सांगत असतं. मी परत रिपीट करतो, मी आताच काय बोललो की y फंक्शन आहे एक्स, y अवलंबून आहे एक्स वरती, पण कसा हे कोण ठरवत असतं, फंक्शन. इथं मी एक्झाम्पल दिलं, फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं y इज इक्वल टू अंडर रूट एक्स, मी असं बोललो. आणि दुसरं म्हटलं y इज इक्वल टू, मी असं बोललो. आता दोन्हीत बघा, आता दोन्ही केस मध्ये y इज अ फंक्शन ऑफ, असंच झालं ना. दोन्ही केस मध्ये y कोणावर डिपेंड आहे, एक्स वर. मी दोन्ही केस मध्ये, पहिल्या केस मध्ये एक्स ची व्हॅल्यू 4च ठेवतो आणि दुसऱ्या केस मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय ठेवतो, 4च ठेवतो. तर तुम्हाला काय बघायला मिळतं ते बघा. आता मी म्हटलं याच्यामध्ये ठेवली 4, तर काय भेटलं तुम्हाला, आणि दुसऱ्या केस मध्ये पण मी त्याची व्हॅल्यू ठेवली 4, तर काय भेटलं, समजतं का मी काय बोलतो. मग y एक्स वरच डिपेंड आहे. दोन्ही केस मध्ये एक्स ची व्हॅल्यू सेम ठेवली, पण y ची व्हॅल्यू सेम आली का, नाही आली. लक्षात आलं का. म्हणजे आपल्याला हे समजायला पाहिजे की फंक्शन काय असतं. मग आता तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की आपण काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघितलेले असतात. आपण काय बघितलेलं असतात, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. फॉर एक्झाम्पल
मला सांगा तुम्ही असं ठेवलेलं असतं साइन थिटा. आता तुम्ही मजा बघा, मी असं बोललो तुम्हाला, मी म्हटलं A इज इक्वल टू साइन थिटा, मी असं बोललो, याची व्हॅल्यू आहे. आणि B इज इक्वल टू कॉस थिटा, मी असं बोललो. आता तुम्हाला माहित आहे हे साधे नंबरच येणार आहे. आणि दोन्ही केसमध्ये मी म्हटलं लेट थिटा इज इक्वल टू 90 डिग्री म्हटलं, मी आता रेडियन मध्ये नाही, कशात आलो. मग आता मला सांगा पहिल्या केसमध्ये A इज इक्वल टू साइन 90 आहे आणि तो किती आहे, आणि B इज इक्वल टू कॉस 90 आहे पण तो किती आहे, लक्षात आलं का. मग दोन्ही ठिकाणी अँगल कसा आहे, पण त्यांना वापरलेलं फंक्शन मात्र वेगळं, म्हणून त्यांची व्हॅल्यू वेगळी आली. समजलं का. तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की जेव्हा हे ओढून सांगितलं y इज अ फंक्शन ऑफ x, तेव्हा हे कळायला पाहिजे की y कोणानुसार बिहेव करणार आहे, तर या फंक्शन नुसार. बरोबर आहे की नाही. आणि त्याची व्हॅल्यू मात्र कशी बदलत राहणार आहे. मग आता तुम्हाला माहित आहे हा बदलला की हा बदलतो, म्हणजे दोघं व्हेरिएबल, समजा हा बदलला की हा पण बदलतो, पण हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो आणि हा मात्र याच्यावर अवलंबून असल्यामुळे हा डिपेंडेंट असतो, हे आपण शिकलेलो असतो. मग आता तुम्हाला जर फंक्शन थोडंसं कळालं असेल तर आता आपण इव्हन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कळालं असेल तर आपण पिरियोडिसिटीकडे जाऊया. मग पिरियोडिसिटीकडे जाताना मला फक्त एकच समजून सांगायची साधी गोष्ट, साइन थिटावरतीच मला चर्चा करायची, बाकी मला जास्त वेळ नक्कीच नाही द्यायचा. मला सांगा मी आता काय बोलतोय ते बघा, इकडे एकदम शांत डोक्याने बघा. आता इकडे मी असं केलं, साइन थिटा घेतला आणि इकडे याच्यावरती व्हॅल्यू घ्यायला चालू केलं, 0, 45, 90 मधलं घेत बसत नाही, वेळ नाही तेवढा आपल्याकडे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर 90 झालं ना, 90 झाल्यानंतर आता काय करायचंय, किंवा आपण मोठ्याच व्हॅल्यू घेऊया, 0, 90, 180, 270, 360. आता 360 प्लस 90 म्हणजे किती, बरोबर आहे का. परत 90, परत 90, 630 कसं होईल, आणि मग हे चालेल का. मग आता तुम्ही मला सांगा साइन 0 ची व्हॅल्यू 0, 1, 0, -1, 0. आता नीट बघायचा. मग आता याचा अर्थ हे एक सायकल पूर्ण झालं. आता सायकल पूर्ण झाल्यानंतर हे काय होते बघा, 0 to 0 आलात तुम्ही. आता परत याला काय होणार आहे, 1, परत 0, -1, 0. मग तुम्ही बघा रे बाळांनो, 0, 1, 0, -1, बरोबर आहे. 0, 1, 0, -1, 0, 1, 0, -1, हेच रिपीट होत जाणार आहे. याच्यापेक्षा वेगळी व्हॅल्यू कधी देत राहणार आहे का. मग तुम्ही जर हेच जर ग्राफ मध्ये बघणार असाल, हेच जर तुम्ही ग्राफ मध्ये बघणार असाल, ग्राफ, तर तुम्ही मला ते सांगा. इकडे बघा, इथं मी घेतो 0, 90, 180, 270 आणि हा 360 म्हणजे 0 ना रे बाळांनो. मग तुम्ही हे असं दाखवणार ना, आणि परत ही जी सुरुवात झाली अगदी अशी सुरुवात करणार, परत इथं जी सुरुवात झाली अगदी अशी सुरुवात करणार, म्हणजे तेच सायकल काय होते, रिपीट 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 रिपीट. त्याच व्हॅल्यू तुम्हाला परत परत भेटते, आणि या व्हॅल्यू त्याच व्हॅल्यू भेटतात आणि बरोबर तेवढ्याच टायमिंग नंतर भेटतात. म्हणून तुम्ही त्याला काय म्हणता, पिरियॉडिक म्हणता. तीच घटना घडते ठराविक तेवढ्याच वेळेनंतर, तर ती पिरियॉडिसिटी असते. मग तुमच्या लक्षात आलं असेल की मग साइन फंक्शन असो किंवा कॉस फंक्शन असो, हे कसले फंक्शन्स आहेत, पिरियॉडिक. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, पिरियॉडिक फंक्शन्स म्हटलं जातं. लक्षात राहील का, नक्की लक्षात राहील. मग आता एवढी बडबड केल्यानंतर आता परत माझा प्रश्न हा आहे बघा. आता साइनचा ग्राफ असो कोसाइनचा ग्राफ असो, तुम्ही बघितलात का, हीच गोष्ट 1 सायकल 2 सायकल 3 सायकल हे कंटिन्यू असंच होणार ना. मग तुम्हीच मला सांगा, इथं नीट बघा. आता मी इकडे 1 सायकल घेतो, वर गेला खाली परत येऊन जागेवर आला, 1 सायकल, वर गेला खाली येऊन परत जागेवर, दुसरं सायकल, तिसरं सायकल, चौथं सायकल, 5वं सायकल, 6वं सायकल, म्हणजे हे रिपीटच होते ना. मग हे आणि हे तुम्हाला वाटत नाही का काहीतरी जरा सेम असल्यासारखं. तिथं त्या व्हॅल्यूज रिपीट होतात
आणि टाइम पिरियड रिपीट होतो. इथं रस्ताही रिपीट होतो, व्हॅल्यूजही रिपीट होतात आणि टाइम पिरियड रिपीट होतो. मग तुम्ही मला सांगा, हे दाखवण्यासाठी हा एकदम चांगला पर्याय आहे ना. म्हणून म्हणून ऑसिलेशन कशाच्या मदतीने दाखवलं जातं? तर पहिली गोष्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या, दुसरी गोष्ट कसले फंक्शन? तर रिपीट होणारे म्हणजेच पिरियडिक फंक्शन्स, म्हणजे साइन अँड कोसाइन्स. आणि मग साइन अँड कोसाइन्सचा ग्राफ हा सायनोसाइडल वेव्ह येतो, म्हणून या वेव्हच्या मदतीने. समजलं आहे का? मग ऑसिलेशन इथं व्हायब्रेट होतो आणि त्याला मात्र एवढी मोठी ट्रिग्नोमेट्री वापरली जाते. रिझन कळालं आहे का? एकदम सविस्तर सगळं कळालंय, एकदम शांत डोक्याने समजलंय. मग मला सांगा, सिंपल हार्मोनिक मोशन दॅट इज अ पार्ट ऑफ ऑसिलेशन, पण ऑसिलेशन मध्ये आपल्याला जर ऑसिलेशन चांगलं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मॅक्झिमम केसेस मध्ये तुम्हाला कळायला हवं, जर आम्ही एसी सर्किट समजून घ्यायचा होता आम्हाला, तर आम्ही काय करत होतो? तर आम्हाला एक ग्राफ काढावे लागत होते, बरोबर आहे की नाही? जर आम्हाला ऑसिलेशन समजून घ्यायचं म्हटलं तर हेच का करावं लागतं? कळालं का सगळ्यांना?